व्हिडिओचा टायटल बघितला आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केला आहे, तर बरोबर आहे, व्हिडिओचा टायटल चुकलेला नाही आहे. व्हिडिओचा टायटल अगदी बरोबर लिहिलेला आहे. त्यावरती लिहिलेलं आहे, बौद्धांनो लाज वाटू द्या. आणि मीही बौद्ध आहे, मला देखील लाज वाटायला पाहिजे. तर का, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट होईल. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे जे आहे, भीमसैनिक व आपण सर्वजण म्हणतो की चळवळीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणावरच चळवळ सुरू होते, या ठिकाणावरच बौद्ध समाजाच्या चळवळीचे सर्व सूत्र हालतात. परंतु त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे किती लोक निवडून आलेत? 4. त्याच ठिकाणी MIMचे किती निवडून आले? 33. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM हा जो पक्ष आहे, सेकंड नंबरचा पक्ष बनलेला आहे सर्वात मोठा भाजपनंतर. आणि आपण काय करतोय? आपण गटाटटाट विभागले जात आहोत. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. त्यानंतर बात येते महाराष्ट्राची. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये बौद्ध समाजाचे टोटल म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे टोटल किती लोक निवडून आलेत? 20 ते 25. आणि त्यासोबत MIMचे त्यांनी 100चा आकडा पार केला आहे. का? कारण तर त्यांनी त्यांचा पक्ष निवडला आहे, त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व निवडले. त्यांना माहीत आहे सत्तेत असणं गरजेचं आहे. आपण गटातटात विखरले गेलो तर आपले हक्क आवाज तिथे उठवले जाणार नाहीत किंवा आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडले जाणार नाहीत. असं नाही की आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार करेन आपण लढू शकत नाही. बौद्ध समाज आज खूप बळकट झाला आहे. बौद्ध समाज आरेला कार्य करू शकतो आणि दगडाचा इतका जवाब पत्थर से देऊ शकतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु तरी देखील सत्तेत असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी एक पक्ष, एक विचारधारा असायला हवी. आणि आज तीच आपल्या बौद्ध समाजाकडे नाही आहे, म्हणून आपले हे हाल होताना दिसत आहे. ज्या पक्षाचे 100च्या आसपास आमदार निवडून येत आहे आणि आपले किती 20-25 आणि त्यातच मेरी लाल म्हणत आपण उड्या मारतोय. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपण कुठेतरी चुकतोय, आपण कुठेतरी आपलं प्रतिनिधित्व हरतंय. आपल्याला या संपूर्ण गोष्टी समजायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 24मध्ये काल झालेला प्रकार समाज माध्यमांवरती तुम्ही पाहिलाय का? त्या ठिकाणी थेट असं सांगितलं जातं की वंचित बहुजन आघाडीचं अख्खं पॅनल निवडून आलं होतं, परंतु कुठेतरी एक व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि काहीतरी बोलणं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं अख्खं पॅनल पडतं. आता सत्य काय असत्य काय समोर येईलच लवकर, परंतु विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. हे का होतंय आपल्या समाजासोबत? कारण आपण विखुरले गेलो आहोत. ज्या ठिकाणी बौद्ध समाजाचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी फक्त 4 जागा निवडून येत आहेत, तर मग बाकीच्या ठिकाणी काय हाल असणार? म्हणजे आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण काय याच्यासाठी आहोत का? फक्त तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊन आमच्या उरावरती बसून घेऊ, यासाठी बौद्ध समाज आहे का? आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपण कुठेतरी सिरियस व्हायला पाहिजे. आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. आपण गटातटात विखुरलं गेलं नाही पाहिजे. आपण अनेक जणांना बघितलंय भाजपचे पैसे वाटताना, भाजपच्या रॅल्यांमध्ये नाचताना आणि इकडे मी बौद्ध आहे, मी जय भीम आहे बोलताना. लाज वाटायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. तुमचं याबाबत काय मत आहे? खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.